जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीटेक सीएसई करावा की बीटेक ईटीसी किंवा दोन्हीपैकी कोणता कोर्स तुमच्यासाठी चांगला आहे तेच आपण बघणार आहोत। त्यामध्ये मग दोन्हीची एलिजिबिलिटी, फी किती असते आणि सगळे शेवटी आपण बघा सॅलरी पण बघणार आहोत की दोन्ही कोर्स नंतर तुम्हाला किती सॅलरी किंवा पॅकेज मिळत असतं। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, जी एलिजिबिलिटी असते बघा बीटेक सीएस आणि बीटेक ईएनटीसी साठी दोन्हीसाठी सेम असते बघा। त्यासाठी तुम्ही 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असणं गरजेचं असतं। प्लस तुम्ही एंट्रन्स एक्झाम पास पाहिजे, जसं JEE असतं किंवा आपली जी महाराष्ट्राची MST CET आहे ती पास असणं तुमचं गरजेचं। दोन्हीसाठी जी एलिजिबिलिटी असते ती सेम असते। आता बघा, फी जी असते ना, तर ती जवळपास ॲव्हरेज जी फी असते 80,000 ते 1,60,000 पर्यंत प्रत्येक वर्षाला तुम्हाला द्यावी लागू शकते। पण ही कॉलेजवरती डिपेंड आहे, तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता। कारण चांगलं जर कॉलेज घेतलं तर ही फी तुम्हाला जास्ती पण द्यावी लागू शकते। आणि काही काही कॉलेजला CS साठी जास्ती फी असते, जर ETC जर कम्पेअर केलं किंवा ENTC जे आहे त्याच्यापेक्षा CS ची थोडीशी जास्ती असते। त्यानंतर स्कोप जर बघितला तर बघा, स्कोप मध्ये खूप फरक येतो इथे। बघा, जो बीटेक CS चा स्कोप आहे तो थोडासा जास्ती आहे बीटेक ENTC पेक्षा। बघा, याला ETC ला जो आहे थोडासा कमी स्कोप आहे CS पेक्षा। कारण बघा, सध्या जे आहेत सगळेजण कम्प्युटरला जाते, जे IT फील्ड आहे इथे खूप सारा स्कोप सध्या आहे, त्यामध्ये बीटेक CS वाले एक नंबरला आहे। पण याचा अर्थ असा नाही की भविष्यामध्ये सुद्धा याचा स्कोप जास्ती राहील आणि याचा कमी राहील। तर बघा, जेव्हा आता सध्या जे इलेक्ट्रिक व्हेकलचं जे मार्केट आहे ते खूप लवकर ग्रो होत आहे, म्हणजे खूप झपाट्यानं वाढत चाललंय। आणि ज्या दिवशी भारतामध्ये टेस्ला सारख्या कंपन्या जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करेल, इलेक्ट्रॉनिक कार जे असतात त्या दिवशी जो ETC आहे यांचा पण जो डिमांड आहे तो खूप वाढणार। जसा CS वाल्यांचा सध्या आहे ना डिमांड, सेम तसाच डिमांड बीटेक ENTC आणि ETC वाल्यांचा जो आहे तो लागणार आहे। कारण त्यांचा जो भविष्यामधला स्कोप आहे खूप चांगला आहे, कारण इलेक्ट्रिकल व्हेकल वगैरे येते, त्यामध्ये जे सॉफ्टवेअर रिलेटेड काम असतं ते ENTC वाले किंवा ETC वाले करत असतात। आणि जर सॅलरी जर बघितली तर सध्याचा जो ट्रेंड आहे त्यानुसार बीटेक CS ला जवळपास तुम्हाला ॲव्हरेज जी सॅलरी असते ती 9 लाखांपासून 24 लाखांपर्यंत मिळत असते। पण हे तुमच्या स्किल आणि नॉलेज वरती डिपेंड आहे बरं का। यामध्ये काय होतं की CS मध्ये, ETC मध्ये जेवढं तुमचं नॉलेज आणि स्किल चांगलं तेवढं तुमचं पॅकेज वाढत जातं। आणि ते कॉलेज पण मॅटर करत असतं, तुम्ही कोणत्या कॉलेजमधून करता। पण ॲव्हरेज एवढं मिळत असतं 9 ते 24 लाखांचं पॅकेज। आणि जे बीटेक ETC किंवा ENTC आहे तर त्याचं जे पॅकेज असतं ते जवळपास 5.5 लाखांपासून 14 लाखांपर्यंत तुम्हाला मिळत असतं। बघा, जर यांची रँकिंग केली तर पहिल्या नंबरला बीटेक CS येतं, त्यानंतर बीटेक IT येतं आणि त्यानंतर जे आहे ETC येतं। या 3 नंबरवरती आहेत, हे 1 नंबर, हे 3 नंबरवरती जर रँकिंग नुसार जर बघितलं स्कोप किंवा सॅलरी मध्ये, तर असं जे रँकिंग आहे यांची। आणि याच्या रिलेटेड जर आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा, मी तिथे पण तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो।